नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज धाराशिव शहरामध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी मातंग समाजाची एक महत्त्वाची मोर्चा संदर्भात बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय ते आपण पाहूया। आपल्या सोबत आहेत कार्यकर्ते। नेमकं साहेब, तुम्ही प्रमुख अतिथी होतात बैठकीला, आपलं नाव सांगा। मी युवराज शिंदे। आणि नेमकं आजची बैठक कशासाठी? 20 ऑगस्टला धाराशिव मध्ये मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। वर्गीकरणासंदर्भात म्हणून आयोजन केलं होतं मोर्चाचं। काय नियोजन आहे साहेब, तुम्हाला काय माहिती आहे? आज जी जिल्हास्तरीय बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। येणाऱ्या 20 ऑगस्ट 2026 रोजी आरक्षणाचं उपवर्गीकरण लागू करा या मागणीच्या संदर्भामध्ये महामोर्चा होणार आहे। त्या संदर्भात महाराष्ट्र आपलं धाराशिव जिल्ह्यातील समाज बांधवापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल, कशा पद्धतीने समाजापर्यंत मेसेज देता येईल त्याचं नियोजन करण्यासाठी आजची बैठक होती। साहेब, मोर्चा फार मोठा आहे आणि या मोर्चाचं नियोजन फार महत्वाचं ठरणार आहे। या मोर्चाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलंय, काय सांगाल? सर्वप्रथम खडतर प्रवास या आपल्या युट्यूब चॅनलचं संबंध मातंग समाजाच्या वतीने हार्दिक स्वागत। हा मोर्चा 20 तारखेला साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौकामधून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी भव्य असा स्टेज असणार आहे आणि या स्टेजवरती राज्यातील प्रमुख पदाधिकारी, प्रमुख आमचे नेते मंडळी या सभेला संबोधित करणार आहेत। या सभेचं, या मोर्चाचं नियोजनासाठी जवळपास 250 ते 300 स्वयंसेवक या ठिकाणी नेमलेले आहेत आणि हा मोर्चा अगदी शिस्तबद्ध पद्धतीने होणार आहे। हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात हा मोर्चा नाही, कोणत्याही महापुरुषाच्या या ठिकाणी विरोधात या ठिकाणी नाही। हा मोर्चा फक्त आणि फक्त मातंग समाजाला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी, उपवर्गीकरण कशा पद्धतीने या ठिकाणी होईल, उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणूनचा हा मोर्चा आहे। साहेब, हे जे वाहन स्थळ आहे, वाहन स्थळ, आता या मोर्चाला जास्तीत जास्त माणसं येणार आहेत, ती वाहनं कुठं थांबवण्याचं नियोजन कसं केलं तुम्ही? साठे चौक आहे त्या बाजूला ती आपली मार्केट कमिटी केलेलं आहे। मार्केट कमिटीच्या बाजूला दूध डेअरीची जागा आहे ना, त्या ठिकाणी सांगितलं आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। सर, कोणते कोणते कार्यकर्ते महाराष्ट्रातले आरक्षणासाठी जो लढा देतात ते कोणते कोणते कार्यकर्ते तुम्ही धाराशिवला बोलवलेत? असं तर महाराष्ट्रामध्ये सर्व समाज आरक्षण वर्गीकरण करा किंवा नेते करा म्हणून करतात, पण त्यात प्रामुख्याने नावच घ्यायचं झालं तर विष्णुभाऊ कसबे आहेत या ठिकाणी, अजिंक्य भाया चांदणे आहेत, सुकुमार कांबळे आहेत, त्याचबरोबर आमचे अमित गोरके साहेब आहेत, त्याचबरोबर ढोबळे सर आहेत, रमेश बागवे साहेब आहेत, मारुती वाडेकर आहेत, असंख्य असे सुनील कांबळे आहेत, दिलीप कांबळे आहेत, भालेराव साहेब आहेत। या ठिकाणी असंख्य असे महाराष्ट्रातील मातंग समाजाचे कार्यकर्ते आहेत जे वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात लढा देत आहेत। आम्ही त्या लोकांना या ठिकाणी कार्यक्रमाला, मोर्चाला बोलवलेला आहे। काही दिवसापूर्वी आरक्षणाला विरोध म्हणून एक मोर्चा धाराशिवमध्ये झाला आणि त्या मोर्चामध्ये आमच्या सोबत मातंग समाजाचा पाठिंबा आहे अशी काही वल्गना करण्यात आली, आव्हान सुद्धा करण्यात आलं आणि त्यांनी बोलून दाखवलं की आम्हाला मातंग समाजाचा पाठिंबा आहे। तर नेमकं काय अडचण, काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे? नाही, महत्वाची गोष्ट अशी आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपल्या समाजाचं जे काही फायदेशीर असेल किंवा समाजाच्या मागण्या कशा फायदेशीर आहेत त्या मांडण्याचा प्रत्येकाला इथं अधिकार आहे। आमच्या बांधवांना वाटत असेल की वर्गीकरणानं त्यांचा लॉस होणार असेल, दलिताचा लॉस होणार असेल तर त्यांनी 100% सरकारच्या विरोधात मोर्चा केला असेल, त्यांचं अभिनंदन आम्ही करतो। त्याच पद्धतीनं आमच्या समाजाच्या मागण्या आहेत, आम्हाला वाटतं वर्गीकरण झालं पाहिजे, त्या धर्तीवर आम्ही मोर्चा करत आहोत आणि मातंग समाजाचे कुणाला कुणाचा पाठिंबा आहे ते येणाऱ्या 20 ऑगस्टला आम्ही दाखवणार आहोत। तुम्हाला या आंदोलनामध्ये, उद्याच्या मोर्चाला, 20 तारखेच्या मोर्चाला किती समाजाचा, किती जातींचा पाठिंबा? नाही, साधारणतः एससी प्रवर्गामधील सर्वच जातीतील एवन बौद्ध समाज, महार समाजाचाही आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे। काही सुशिक्षित जे लोक आहेत त्या लोकांनी आम्हाला पर्सनली बोलून आम्हाला ते बोललेले आहेत की आम्ही समोर येऊ शकत नाही, परंतु आमचा या वर्गीकरणाला पाठिंबा आहे। आमच्या बौद्ध बांधवांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। मग एससी प्रवर्गातले मग चर्मकार बांधव असेल, ढोर समाज असेल, कलाल असेल, म्हणजे 59 जातीमधील बहुतांश जातीच्या नेत्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, आमचा या वर्गीकरणाला आमचा पाठिंबा आहे। साहेब, लहुजी कर्मचारी कल्याण महासंघाच्या कार्यकर्त्याला काय सूचना दिल्यात आणि तुम्ही या मोर्चामध्ये कसली भूमिका निभावणार आहे? आम्ही लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जी काही आर्थिक तरतूद आहे ती देण्याचं आम्ही म्हणजे नियोजन केलेलं आहे। आर्थिक सहकार्य देणार आहे? आर्थिक सहकार्य अभिनंदन। तर हे
मातंग समाज समन्वय समिती आहे. धाराशिवमध्ये 20 ऑगस्टला मोर्चा काढत आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं आहे. लाखोचा मॉब जमवण्याचा प्रयत्न यांचा आहे. शेवटच्या स्तरापर्यंत मातंग समाजाच्या झोपडीपर्यंत कार्यकर्ता पोचला पाहिजेत अशी त्यांनी एक भूमिका निभावलेली आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातले आरक्षणाचा लढा देणारे आणि आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्रातले मातंग समाजाचेच नव्हे तर 59 जातीतले कोणकोणते पुढारी 20 ऑगस्टला या मोर्चामध्ये सामील होणार आहेत आणि भव्य असा मोर्चा कसा काढणार आहेत तेच पाहूया येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार मोर्चाच्या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.